हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आलेत मम्मी आणि भैया, म्हणजे दोघं जण आलेत दीदीसाठी भेटायला. आणि दीदी काय आल्यापासून भेटली नव्हती त्या दोघांना. म्हणजे भैया येऊन गेलता, पण मम्मी काय भेटली नव्हती. मग भैया मम्मीला घेऊन आला येताना. आणि त्यात कृष्णा पण थोडासा आजारी आहे आणि त्याला पण थोडंसं म्हणली बघून येते. मग त्यामुळे ते आलेले आहे. आणि मग आले तर मग येताना घरून देशी केळं वगैरे घेऊन आले. मग ते येणार म्हणल्यावर मग आम्ही पण मटन चिकन आणलेलं आहे आणि ते करायचं चाललंय. आता ते करायचं म्हटलं तर गॅस भेटत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. चुलीवरच चालू आहे सगळं. मग चुलीवर सगळं झालंय, फक्त मटण शिजायचं बाकी होतं. आणि मग आता मटण शिजले, मग दीदी लागली रस्सा करायला. भाकरी वगैरे बाकीचं सगळं करून झाले. आता मम्मी आले पहिल्यांदाच. असं एवढं आमचं म्हणजे मम्मी पाहुणे वगैरे कोण आले तर ते संध्याकाळचं एवढ्या लवकर जेवण वगैरे झाले, कारण की भाकरी वगैरे 5:30 पावणे 6लाच करून घेतलं. म्हणजे तेव्हाच लागलेले होते, 6:30पर्यंत तर भाकरी करून झाल्या सगळ्या. आणि कसं आहे, लवकर लागलं की म्हणजे कसं आपल्या माणसं आलं की त्यांच्यासोबत बसायला, बोलायला, भेटायला टाईम भेटून जातो आपल्यासुद्धा. आणि लहान मुलं असणं त्यांचं म्हणजे सगळं बघणं, जेवणं खावणं वगैरे सगळं बघून मग त्यांच्याबरोबर आपल्याला टाईम भेटणं ना, तर ते तेवढा टाईम भेटत नाही. म्हणूनच लवकर स्वयंपाकाला लागलेलो होतो. आणि आणि मग मम्मी बसले बाहेर आत्तीसोबत. आता त्या दोघीजण चुलीपाशी बसलेले, म्हणजे आत्ती चुलीपाशी बसलेले, मम्मी जाऊन तिथं बसले म्हणजे सोबत तिच्या. आता इथं चाललेलं दीदीचं आणि माझं आवरायचं, कारण की पटापट सगळी कामं करायची होती आणि मम्मीसोबत थोडंसं बसायचं होतं. आणि सगळेजण आले ना, असंच होतं की जेवढं काम फास्ट करू तेवढं कमीच. आणि त्यात कसं झालं, ह्या चुलीवर जेव्हापासून जेवण करायला लागलो त्यामुळे इतकी भयंकर काही भांडी पडतात आणि ती भांडी घासायलाच त्याच्यात निम्मा टाईम जातो. आता हे जे पातेलं होतं ते चुलीवर ठेवलेलं होतं दुधाचं, तर ते इतकं म्हणजे काळं झालेलं होतं ना की त्याला घासून 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 वैताग आला. असू दे, आता चुलीवर केल्याशिवाय पण पर्याय नाही. आणि कसं जरी केलं तरी आपल्यालाच ते सगळं करावं लागणार आहे. आणि केलं तरी आपल्याच माणसांसाठी असणार आहे ते. कोण पाहिजे बा? तिकडून जाणार आहे वे. दिदे, एक पळी दे ग. पाणी आहे, पळी आण. या. मोकळाच मागत नाही बरं का, लई सारू नका ती पोतं मागं घे. आता हे मामाने आणि राजेंना लाकड तोडून ठेवलेले होते, कारण की चुलीमध्ये छोटे छोटे लाकडं लागतात. आता हे सगळेजण मोठे होते, मग त्याला बारीक करून मामाने करून दिलेलं होतं आम्हाला. आणि साईडलाच मटण ठेवलेलं होतं आणि त्याच्या साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं. आता मटण तर शिजत होतं, पण साईडला गरम पाणीसुद्धा ठेवलेलं होतं रश्श्यासाठी. ते तर कुठं आत जाऊन करून, ते सुद्धा बाहेरच केलेलं होतं. बाकी सगळा स्वयंपाक झालेला होता, फक्त मटणाचा रस्सा राहिलेला होता. टाइमात आलाय. सगळं झालंय नियोजन. बरे आहेस का मम्मी? तू र होय. मामा आता आहे दीदी स्वयंपाक. हा मटण आहे का? नाही बाबा, तुझ्यासाठी कशाला आणलं? आम्ही खाऊ का नको? तुझं काय आहे मग त्याचं? इकडं दीदीनं केलेलं आहे मटण चिकन चालू आहे करायचं. तर आता इथं मटणाचा रस्सा चालू आहे. दीदी करायला लागली मटणाचा रस्सा. आणि इथं सुक्कं चिकन तयार झालेलं, सुक्कं चिकन. आता हे वर जर तुम्हाला कट दिसत असेल तर ते नाही, कट नाही, त्यामुळं जास्त लोड घेऊ नका, तो काही कट नाही.
पाणी येते पाणी येते. दीदीच्या हातचं आमच्या मटन चिकन म्हणजे काय विषयच हा. आता शिवमचा अभ्यास चाललेला होता की ह्या तिघांचा अभ्यास चाललेला होता मलाच कळत नव्हतं. तिघं म्हणजे कोण? कृष्णा, भैया आणि दाजी. तर ते तिघंजण पण तिथे जाऊन बसलेले होते आणि कृष्णाचा एवढा दंगा चालू होता मामासोबत की त्या शिवमला अभ्यासाचं काही ध्यानच राहीना. कारण की तो समोर असला ना तो एवढा जास्त त्याच्याकडे नसतो, म्हणजे अभ्यासाकडे त्याचा कल नसतो. आणि ह्या दोघांची एवढी मस्ती छान चालत असते ना की म्हणजे बहिणी भावंडाचं काही विचारूच नका. त्यात आमचा स्वयंदादाचं मग काय तुम्हाला माहीतच आहे, हटके काम असतं सगळ्यांपेक्षा. दंगा मस्ती करून रडून बरडून सगळं तयार असतं त्याचं. असो तर संध्याकाळच्या वेळेस भैयाची आणि दीदीची अशी चाललेली होती मस्ती. खूप दिवसातून आम्ही असं एकत्र आलेलो होतो. आता खूपच दिवस म्हटलं कारण की दीदी ही तर नव्हती ना, त्यामुळे खूपच दिवसातून असं म्हणावं. आणि आम्ही तर काय अजून माहेरला दोघेजणी सोबत सुट्टीला गेलेलोच नाही. तर आमचा यंदाचा प्लॅन होता की दोघेजण सोबत सुट्टीला जायचं कुंडलला. तर बघू, जर तसं जमलं तर नक्कीच जाऊ आणि जर नाही जमलं तर तुमच्यासोबत ते शेअरसुद्धा होईल. संध्याकाळचं जेवण वगैरे झालं आणि जेवण वगैरे झालं थोडंसं बसलेलं होतं आम्ही. आता ह्या 2 मुलांना चारायचं होतं. आम्ही सगळे तर जेवलेलो होतो, म्हणजे स्वयं आणि कृष्णाला. तर त्यांच्यासाठी तयार चाललेलं होतं आणि नंतर आम्ही सगळेजण बसलेलो होतो. मम्मी पण जाणार होती, तिची पण घाई गडबड चाललेली. पण तिला पण थांबून घेतलं, थांबाय कसं तर, कारण की किती दिवसांनी असं आपण एकत्र भेटलेलो आहोत आणि तू कुठे लगेचच निघालीस. तर नंतर भैया पण आत जाऊन बसला आणि मम्मी पण बसले आमच्यासोबत. आता हे आमचं खाली उतर वर उतर, एक उठायला बघायला लागलं, एक धरून उठतोय म्हणजे कृष्णा, आणि एक उठलेलं खाली सगळं विस्कटायचं चालू आहे. काय हे किती जरी पसारा पडला तरी आपल्याला तो बघवत नसला तरी गपगार आवरायला लागतो. कारण की मुलांना काहीसुद्धा बोलू वाटत नाही, कारण की त्यांचा पसारा हाच त्यांचा खेळ असतो आणि आपला पसारा आवरणं हे आपलं कामच असते. आणि पसारा किती जरी केला तर तो पसारा होऊन द्यायचा, कारण की लहान बाळं घरात जेवढी खेळतील तेवढं त्यांचं जे मेंदूचा जो विकास आहे तो जास्त होणार आहे, त्यांचा शरीराचा विकास चांगला होणार आहे. त्यासाठी त्यांना जेवढं खेळायचं आहे तेवढं खेळून द्यायचं. कितीही काम पडू दे, कितीही पसारा पडू दे, एका शब्दानेही बोलायचं नाही, कारण की आमच्या घरात तसंच चालू आहे आत्ता. संध्याकाळचा तर आम्हाला इतका उशीर होतो झोपण्यासाठी की विचारू नका. बरोबर 11 किंवा 11:15 तर वाजलेलेच असतात, कारण की ते तर काय आमचं झोपायचं टायमिंग नाही. पण त्याच्या अगोदर ना, ज्यावेळेस ही जनता नव्हती त्यावेळेस आम्ही लवकर झोपत होतो. पण असं ज्यावेळेस घरातले आपले हक्काची माणसं असतात ना, त्यावेळेस कितीही टाईम लागला, कितीही वेळ लागला तरी काही वाटत नाही, कारण की त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केल्यानंतर इतकं छान वाटतं की आपल्याला झोपसुद्धा निवांत लागते. सगळ्यांच्यासोबत बोलून संवाद साधून इकडेच काय तिकडचं काय, म्हणजे पहिल्या ज्या काळामध्ये सगळेजण एकत्र बसून बोलून चालत होते ना, तर त्या टाईपमध्येच आमच्या घरात असतं. किती पण वेळ होऊ द्या कामासाठी, कारण की आपल्या माणसांच्या सोबत टाईम घालवणं तो वेळ पुन्हा येतो. त्यासाठी सगळी कामं बाजूला ठेवून आम्ही सुद्धा बसलेलो होतो. दीदी आत भैयासोबत होती आणि खाली टाकायला निघाले होते आणि सगळेजण आम्ही धावत जाताना ही आमची दंगामस्ती चालू होती. नाही, मला लॉक काढलं की येतंय मी. बाय 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 कृष्णा, बाय बाय बाय. ये अगं बाई गो, कुठे बाय. अगं बाई चला. ही गाडी घेतली. वा वा भैया किती छान दिसतोयस. ए काळजी घे ग मम्मी, चल की. ए चला की. पाठवा त्याला मामा, पिशवीत घाला त्या पोराला. ए स्वयू गाडीकडे जाईल. गाडीकडे जाईल दाजी.
दिली. हा उतरत नाही गाडीहून. थांबते दिला. चल पुढे कुठं आहे अगाय शिवम तू माग बसाय पाहिजे बा. मी त्याला धरून बसला असतास. मामा त्याला जरा माग त्याला उचला आणि ह्याला माग सरकवा. स्वयंला उचला. थांब थांब बसायचं. असते असते बस. असं फोटो काढायला पाहिजे. आता येऊ नका तुम्ही जवळ येऊ नका. ए सोय उचल आता किती ए आता पत किती पुढे बसव की बाया त्याला कसा बसतोय बघ. ए पुढे बसव कसा बसतोय बघ. तू लवकर कळालं. बाय बाय कर मामाला. मामाला बाय बाय कर. बे ही बंद कर की जरा. एप्रिल महिना शनिवारी सुट्टी आहे. सुरू केलं पहिल्या जातो नाही येतो म्हणावं. कृष्णा तिने पण एकदा कुठल्या गाड्या गाडा गाव सगळं फिरून आणणार. हे काळजी घे. असं नाही होते ती. ए शिस्ती जावा भैया शिस्ती जा. मम्मी मम्मी ए मम्मी पदर पदर घे हातात. ऐको पप्पी ते शिवमा ऐको पप्पी देतो. नाही 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 शिवमा स्वयमा ए चल काळजी घ्या. चल जरा जाम. ए बाबा दमान सांग तुला जेव्हा वाटतंय का नाही. ह्याला पाहिला का राव दे सगळी. मम्मी होय मम्मी एका रात मागे खाऊ घेतलाय ना. कुठं आहे बघ नाही माझा बिंद्रा. चला ए त्याला चारते की. अगं बाई ग काय झालं आणि कसं झालं काय माहित नाही का. बघितलं नाही. चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत बाय.